हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा बाल्कनीपासूनच झाली आहे. बाल्कनीमध्ये खूप असा झाडांचा इथे ना म्हणजे खूप असा एक गोंधळ तुम्हाला दिसत असेल. तर त्याचं कारण असं की काल मी ना तुळशीचं लग्न लावलं होतं आणि त्याच्यासाठी बाल्कनी ना थोडीशी मी खाली करून घेतली होती. आणि बाल्कनीमधले जे सगळे झाडं आहे तर ते इथे मागच्या बाजूला म्हणजे एका कोपऱ्यामध्ये मी आणून ठेवलेले. तर ते सगळे जे झाडं आहे तर इथे एकत्र गोळा झाले आहेत. तर बघा, नवीन तुळशीचं वृंदावन मी आणलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं की माझं जे जुनं वृंदावन आहे तर ते तुटलं होतं आणि खराबसुद्धा झालं होतं. तर त्यामुळे नवीन तुळशीचं वृंदावन मी आणलं आणि नवीन तुळशीच्या वृंदावनामध्येच तुळशीचा विवाह मी केला होता. तर आता बघा, हे जे वृंदावन आहे तर ते जुन्या वृंदावनाच्या जागी ठेवायचं आहे. म्हणजे जुनं वृंदावन जे आहे ते बाहेर काढायचं आहे आणि नवीन जे वृंदावन आहे तर ते त्याच्या जागी ठेवायचं आहे. तर इथे खूप सारे जे झाडं आहे तर ते आधी ना मला सगळे झाडं खाली करावे लागतील, कारण बाल्कनी ना अगदी छोटीशी आहे आणि छोट्याशा बाल्कनीमध्ये झाडं खूप सारे आहेत. तर सगळं बघा एकदम ना असं ॲडजस्ट करूनच ठेवावं लागतं. असं नाही की अगदी कुठेही काहीही झाडं ठेवले आणि त्यानंतर मग कामं केले. तर अशी जागा माझ्या बाल्कनीमध्ये नाही. तर त्यामुळे बघा थोडंसं ना ॲडजस्ट करूनच ठेवावं लागतं. तर म्हणून तिथे जे झाडं होते तर ते सगळे झाडं मी ना इथे समोर आणून ठेवले आणि तुळशीचं जे वृंदावन आहे तर ते खाली उतरवून घेतलं. आणि बघू शकत असाल माझं जे तुळशीचं वृंदावन आहे तर ते अगदी 2 भागामध्ये झालेलं. म्हणजे खालचा जो भाग आहे तो वेगळा निघाला आणि वरचा जो भाग आहे तो वेगळा निघाला. बघा, बऱ्याच दिवसाच्या म्हणजे खूप वर्षापासून जवळपास 10-12 वर्ष झालेले असतील हे वृंदावन मी घेतलेलं होतं. आणि त्यानंतर 3-4 जागी आमची ट्रान्सफर झाली. तर बघा, जेव्हा आपण सामान इकडून तिकडे करतो ना तर कुठे ना कुठे ते जे सामान आहे तर ते तूटफूट होतंच. तर त्यामुळे ते वृंदावन माझं ना खराब झालं होतं आणि मागे ना पेंटिंग वगैरे करून घेतली. तर त्यावेळेला बघा, पेंटिंग करणाऱ्यांनी हे वृंदावन खाली उतरवलेलं. तर त्यावेळेला त्यांच्या हाताने ते क्रॅक झालं. तर म्हणून मग हे नवीन वृंदावन मी आणलेलं. तर जे नवीन वृंदावन आहे तर ते त्याच्या जागी ठेवलं. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुळशीमध्ये ना नेहमी शालिग्राम ठेवायचा. तर अशा प्रकारे बघा, माझ्या तुळशीमध्ये ना नेहमी एक शालिग्राम ठेवलेला असतो. आणि जुन्या वृंदावनापेक्षा बघा जे नवीन वृंदावन आहे ना ते खरंच खूप छान दिसत आहे. तर नवीन जे वृंदावन आहे तर ते त्याच्या जागी गेलं आणि जुनं वृंदावन मला खाली नेऊन ठेवायचं होतं. मातीमुळे ना वजन इतकं झालं होतं त्यामध्ये की तिथली माती ना खाली करावी लागली मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, इतक्या मातीसहित हे जे वृंदावन आहे तर ते खाली नेऊन ठेवू शकत नाही. कारण एकतर बघा माती ना आपल्याला कामी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या मातीसहित जर खाली नेऊन ठेवलं तर खालची पार्किंगसुद्धा घाण होते. तर त्यामुळे बघा, आपलं जे काम आहे तर ते आपल्यालाच करावं लागतं, कारण आपल्यामुळे उगाच दुसऱ्यांना त्रास नको. तर याच उद्देशाने हे जे वृंदावन आहे तर यातली माती मी खाली करायला घेतली. आणि अगदी बघा ते ना सगळे असे त्या वृंदावनाचे तुकडे झाले आणि पूर्ण बाल्कनीमध्ये ना सगळी अशी माती झाली. परवाच्या दिवशीच मी ही जी सगळी बाल्कनी आहे ना तर ती पूर्ण अशी घासून पुसून धुवून स्वच्छ केली होती. आणि कमीत कमी 1.5 ते 2 तास मला या बाल्कनीला स्वच्छ करायला लागले. आणि आज पुन्हा आणखी बाल्कनीची ना तशीच अवस्था झाली. तर ही जी सगळी माती आहे तर ती एका कॅरी बॅगला भरली मी, कारण नंतर पुन्हा झाडं लावण्यासाठी आपल्याला ती कामी येतेच. आणि त्यानंतर इथली जी बाल्कनी आहे तर ती धुवायला घेतली. एकतर बघा, इथे जो होल दिलेला आहे म्हणजे जे छिद्र दिलेलं आहे बाल्कनीमध्ये, तर एकतर ना तिथून ना पाणी व्यवस्थित निघत नाही. तर त्यामुळे ना जेव्हा कधी इथे माती होते ना तर इतका संताप येतो आणि इतका कंटाळा येतो ते सगळं स्वच्छ करायला. एकतर जागा पुरेशी नाही, दुसरी गोष्ट झाडंसुद्धा खूप सारे आहेत आणि त्यानंतर इथून पाणीसुद्धा व्यवस्थित निघत नाही. आणि पाणी टाकल्याच्या नंतरसुद्धा बघा जी माती आहे ना तर ती व्यवस्थित पूर्णपणे स्वच्छ होईलच असं नाही. त्यानंतर पुन्हा आणखी कपड्याने त्याला पुसावंच लागतं. तर म्हणून बघ ना खरंच खूप कंटाळा येतो इथे जेव्हा माती होते तेव्हा. तर काल बघा इथे ना
हे जे झाडं कोपऱ्यामध्ये ठेवलेले होते तर त्या झाडांना पाणी टाकायला काही जमलं नाही, त्यामुळे हे एक झाड बघा पूर्ण असं सुकल्यासारखं झालं आणि हे ना इतकं वाढलं हे झाड की त्याला थोडंसं जरी पाणी कमी झालं ना की पूर्ण असं ते झोपून जातं आणि पूर्ण असं लोटांगण जातं ते झाड. तर त्याला ना पाणी टाकलं आणि त्यानंतर ना त्याला थोडंसं बांधून घेतलं, कारण पूर्ण जर ते असं खाली पसरलं तर तिथे दुसरे झाडं मग त्यांना ना हवा लागत नाही आणि ऊनसुद्धा लागत नाही. तर म्हणून मग ते जे झाड आहे तर त्याला ना बांधून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या माझ्या ज्या कुंड्या आहेत तर त्यांचीसुद्धा रेवठेव माझी चालू आहे. तर बघा झाडांची आवड म्हणजे ही एक वेगळी गोष्ट, पण त्यामागे वाढणारं जे काम असतं तर ते खरंच खूप असतं आणि अगदी असं डोक्याला ताप देणारं असतं. बाहेर ना इथे झाडांसाठी मला ग्रिल काढायची आहे, पण सध्या आता ते शक्य नाही. तर बघू आता जेव्हा जमेल तेव्हा, म्हणजे ती जी ग्रिल आहे तर ती काढल्याशिवाय मला पर्याय नाही, कारण ना खूप सारे झाडं आहेत आणि झाडांमुळे ना इथे खराबसुद्धा होते. तर बघा सगळी बाल्कनी पहिले पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर पुन्हा आणखी कापडाने पुसावी लागली, कारण बघा इथे ना थोडीशी जरी माती राहिली तर त्यानंतर पूर्ण बेडरूम, बेड आणि बाथरूम सगळी घाण होते. तर म्हणून मग बाल्कनी ना होता होईल तितकी मला स्वच्छ ठेवावी लागते. तर सगळी माझी जी बाल्कनी आहे ती स्वच्छ करून घेतली. काल एका ताईंची कमेंट होती की बाल्कनीमध्ये कोणकोणते झाडं आहेत तर त्यांचे नावं सांगा. तर हे बघा, हे आहे मनी प्लांट, मार्बल मनी प्लांट आहे, व्हाईट कलरचं, यावर व्हेरिगेशन झालेलं आहे. अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते. त्यानंतर हे आहे अपराजिताचं झाड. तर याला बघा छान असे ना निळे फुलं येतात. हे फुलं तुम्ही देवालासुद्धा अर्पण करू शकता. तर अपराजिताचं झाड आहे, हे खूप छान आहे आणि अगदी छोट्याशा कुंडीमध्ये होते. त्यानंतर हे आहे कॅलेथिया. तर हे सुद्धा झाड खूप छान आहे, व्हेरिगेटेड आहे. हे आहे अरेलियाचं झाड. त्याच्या बाजूला हे आहे छोटंसं स्नेक प्लांट, पदिना आहे. त्यानंतर हे आहे जेट प्लांट. त्याच्यानंतर हे आहे डमकेन, चायनीज एव्हरग्रीनसुद्धा म्हणतात याला. हे आहे स्नेक प्लांट, व्हेरिगेटेड आहे आणि कटिंगद्वारे ग्रो होतं. त्याच्यानंतर मग हे आहे ड्रेसिनाचं झाड. छान असं मोठं होतं आणि अगदी छोट्याच्या कुंडीमध्ये सर्वाईव्ह करतं. त्यानंतर मग हे आहे मनी प्लांट, कटिंगद्वारेच मी लावलेला आहे. त्याच्या बाजूला हे आहे ड्रेसिना, विक्टोरिया ड्रेसिना म्हणतात याला. ग्रीन कलरमध्ये येलो कलरचं व्हेरिगेशन झालेलं आहे. तर ड्रेसिनाचाच म्हणजे पार्ट आहे, हा टाईप आहे. त्यानंतर हा सुद्धा ड्रेसिनाच आहे, अगदी छोट्या पानांमध्ये आहे हा आणि इतका बाउन्सी आणि बघायला ना इतका सुंदर दिसतो, तो खूप छान दिसतो. त्यानंतर मग हा आहे कढीपत्ता. इथेच माझं वृंदावन ठेवलेलं असतं, खूप छान दिसतं इथे मागे बाल्कनीमध्ये. हे आहे शमीपत्र, म्हणजे जे आपण गणपती बाप्पा आणि महादेवांना चढवतो ते. त्यानंतर आहे जेट प्लांट, हे आहे बेलाचं झाड आणि हे आहे क्रोटॉनचं झाड. त्यानंतर मग खालच्या बाजूला हे आहे रेड ॲग्लोनिमा, लिपस्टिक ॲग्लोनिमासुद्धा म्हणतात याला. ही आहे मनी प्लांट, मॉस्टिकवर लावलेला आहे, येलो कलरचं व्हेरिगेशन झालेलं आहे. हे आहे चायनीज एव्हरग्रीनचाच पार्ट आहे हा. हा आहे सिंगोनियम. आणि त्यानंतर मग हे आहे पेंडानन्सचं झाड, म्हणजे स्पायडर प्लांटचा टाईप आहे, पेंडानन्स म्हणतात त्याला. हा आहे रबर प्लांट. परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होती याची कटिंग मी लावलेली. तर रबर प्लांट आहे, कटिंगद्वारे बघू आता ग्रो होते की नाही माहिती नाही, पण खूप असं म्हणजे पातळ झालं होतं ते झाड म्हणून मी कटिंग लावली. हे आहे स्पायडर प्लांट. हे आहे डमकेन म्हणतात याला, चायनीज एव्हरग्रीनचाच टाईप आहे हा. त्यानंतर हे आहे क्रोटॉन, हिरव्या कलरवर छान असे पिवळे व्हेरिगेशन झालेले आहेत. स्नेक प्लांट आहे, पुन्हा आणखी स्नेक प्लांट आहे, एक छोट्या व्हेरायटीचा आहे, एक मोठा आहे. त्यानंतर हे आहे मनी प्लांट. हे आहे सिंगोनियमचं झाड, अगदी छोट्या पानांमध्ये कलरफुल व्हेरायटी आहे, सिंगोनियम म्हणतात याला. हे आहे जीजी प्लांट. तर हे झाडसुद्धा खूप सुंदर दिसतं, अगदी छोट्याशा पॉटमध्ये सर्वाईव्ह करतं. त्यानंतर हे आहे मनी प्लांट. माझ्या इथे जास्तीत जास्त तुम्हाला मनी प्लांट बघायला मिळेल. हे आहे स्पायडर प्लांट. त्यानंतर हे आहे वांड्रिंग जीव, वर्बिनासुद्धा म्हणतात याला, आणि खूप छान अशी कलरफुल व्हेरायटी आहे याची. त्यानंतर हे आहे मनी प्लांट. जसं की मी तुम्हाला सांगितलं, माझ्या बाल्कनीमध्ये तुम्हाला ना खूप सारे मनी प्लांट बघायला मिळतील. खिडकीवर जेवढेही हँगिंग प्लांट आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मनी प्लांटचाच टाईप आहे आणि खूप सुंदर, अगदी छोट्या छोट्या पॉटमध्ये ते सर्वाईव्ह करतात आणि बघायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. तर हे जे सगळे आहेत, तर काही व्हेरिगेटेड, काही मार्बल, काही प्लेन असे मनी प्लांट आहेत. त्यानंतर मग इथे वर बघा एक जे पॉट आहे तर ते मी या पक्ष्यासाठी ठेवलं आहे, कारण दर 3-4 महिन्याला तिथे ते छान असं अंडी देतं आणि पिल्लं देतं.
तर त्यामुळे इथे हे जे एक कुंडी आहे तर ती मी त्यांच्यासाठी खाली ठेवलेली. तर अशा प्रकारे माझ्या बाल्कनीमध्ये हे झाडं आहेत मी लावलेले आहेत. याच्या आधीसुद्धा बघा झाडांची नावं मी तुम्हाला सांगितली होती, पण एका ताईंची कमेंट होती की झाडांची नावं सांगा. तर त्यामुळे अगदी पटापट शॉर्टकटमध्ये या झाडांचे नावं मी तुम्हाला सांगितलेले आहेत, कारण व्हॉइस ओव्हर जो आहे तर तो मी घाईघाईमध्ये करत आहे. तर अशा प्रकारे हे मनी प्लांट म्हणजे सगळे जे झाडं आहेत तर ते आहेत. तर बघा त्यानंतर ना थोडीशी दिवावात करून घेतली, म्हणजे बाल्कनीचं काम करता करताच मला सायंकाळ झाली होती आणि त्यानंतर मग दिवावात करून घेतली. जिथे झाडांची नावं मी तुम्हाला सांगितली आहे तो पार्ट उजेडामध्ये शूट केला, पण बाल्कनीचं काम करता करता मला संध्याकाळ झाली होती. तर सगळी दिवावात वगैरे करून घेतली आणि वृंदावनाला बघा अशा प्रकारे ना पाटी मी लावून घेतली होती, म्हणजे दिवा आणि अगरबत्तीचं स्टँड ठेवण्यासाठी. तर तिथे अगदी छान असा दिवा आणि अगरबत्तीचा स्टँड येऊन जातो. त्यानंतर मग सायंकाळच्याच वेळेला म्हणजे रात्री जवळपास 8-8:15 वाजलेले असावे. बाल्कनीचं काम करता करता खूप उशीर झाला होता, त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये सायंकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो मी बनवायला घेतला. सायंकाळच्या वेळेला मुलांनी पास्ता बनवून खाल्लेला होता, त्यामुळे स्वयंपाक काही जास्त लागत नव्हता, म्हणून मग इथे दाल फ्राय आणि भात बनवून घेते. आणि अगदी झटकेपट अशी ही रेसिपी आहे, पटकन बनते आणि खायलासुद्धा छान वाटते. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला. बाय. हर हर महादेव.